आवाज येतो का माझा? हो सर. हॅलो. यस सर. ओके. पाठवायच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं? आठवतंय का कोणाला? कुठपर्यंत आलो होतो आपण? माझ्या माहितीनुसार इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितलेले आहेत पॉवर ट्रान्झिस्टरचे, बरोबर आहे? हो सर. हो सर. इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक तिथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? बघितले का तुम्ही? वाचून बघितले का नोट्स मध्ये? बघितलंय का? अरे बघितलंय का? काय प्रॉब्लेम आहे का आतापर्यंत शिकवलेल्या याच्यामध्ये? नो सर. आवाज येतोय ना सगळी? सर नोट्स नाही आहेत आमच्याकडे. DSY स्टुडंट आहे का तुम्ही? हा ओके, सर. ग्रुपला शेअर करतो मी लेक्चर झालं का फर्स्ट चॅप्टरचे नोट्स. ओके. ओके सर. ठीक आहे. आता बघा आपण इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या होत्या पॉवर ट्रान्झिस्टरच्या. हे इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी केलेला आहे. ओके. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय होतं, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय होतं, जनरली सांगून आपण पुढचा नेक्स्ट पॉइंट घेऊ. बघा इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स कोण सांगू शकता का मला? इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय होतं? पॉवर ट्रान्झिस्टरच्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय होत होतं? काय त्याच्यावरून आपण ऑब्झर्वेशन काय केलं किंवा कन्क्लुजन काय काढलं होतं? कोणाला सांगता येईल का त्या कॅरेक्टरिस्टिक्स वरून? कुठल्याही त्या पॅरामीटर इन्क्रीज झाल्यावर काय तर डिक्रीज होत होतं, असं काय तर झालं होतं का आपल्या? आठवतंय का? कोण सांगू शकतंय का? काय आपण बघितलं होतं इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय होतं आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय होतं? सांगू शकते का कोण? बघा इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय होत होतं, जर आपण आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज करत गेलो तर आपल्याला इनपुट करंट काय होतोय, डिक्रीज होतोय. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? इट इज अ ग्राफ ऑफ इनपुट व्होल्टेज अँड इनपुट करंट. इट इज अ ग्राफ ऑफ इनपुट व्होल्टेज अँड इनपुट करंट. VB is the base to emitter voltage is the input voltage and base current IB is the input current. It is a graph between input voltage and input current when output voltage is constant. When output voltage is constant म्हणजे ज्यावेळेस आपण आउटपुट व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवू त्यावेळेस त्याचा जो काय ग्राफ आपण ड्रॉ करू इनपुट व्होल्टेज आणि इनपुट करंटचा, दिस इज नथिंग बट युअर इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यामुळे काय होतं, जसं आपण आउटपुटचं जे काही कॉन्स्टंट व्होल्टेज आहे ते जसं जसं आपण इन्क्रीज करू, म्हणजे 1 व्होल्ट कॉन्स्टंट होताना आपण त्याचे ग्राफ ड्रॉ केला आणि ज्यावेळेस आपण आउटपुट व्होल्टेज इन्क्रीज करून 2 व्होल्टला कॉन्स्टंट ठेवला त्यावेळेस त्याचा ग्राफ जर आपण ड्रॉ केला तर त्यामध्ये काय आपण ऑब्झर्वेशन केलं होतं, तर when we increase the output voltage at that time your input current is decreases. When we increase the output voltage at that time our input current is decreases. This is happen in the input characteristics. And output characteristics काय होतं, it is a graph of
output voltage and output current. It is a graph of output voltage and output current when input current is constant. When input current is constant. म्हणजे ज्यावेळेस इनपुट करंट कॉन्स्टंटची व्हॅल्यू जशी जशी आपण इन्क्रीज करू तसं आउटपुट करंटची पण व्हॅल्यू काय होत होती आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये increase the input current at that time our output current is also increases. At that time our output current is also increases. This is the overall about input characteristics and output characteristics. याच्यामध्ये आपण बघितलं की इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय होतं आणि आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय होत होतं. काय प्रॉब्लेम आहे का इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये? नो सर. नो सर. सगळ्या स्टुडंट कडून रिप्लाय एक्सपेक्टेड आहे. सगळ्यांना समजलं का इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं होतं? हो सर. हो हो सर. सर. ओके. आता आपल्याला जे काय नेक्स्ट पॉइंट आहे तो नेक्स्ट पॉइंट आहे रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा. व्हॉट इज मीन बाय अल्फा, व्हॉट इज मीन बाय बीटा? अल्फा म्हणजे काय? फॉरवर्ड करंट गेन. बीटा इज द करंट गेन. आता फॉरवर्ड करंट गेन म्हणजे काय? ज्यावेळेस ते जे काही जंक्शन्स आहेत, दोन जंक्शन्स आहेत J1 आणि J2 म्हणजे ट्रान्झिस्टर बीजेटी म्हणजे पॉवर बीजेटी मध्ये आपले दोन जंक्शन्स आहेत आपण बघितलेले आहेत. CB जंक्शन आणि BE जंक्शन हे दोन जंक्शन्स आहेत जे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं आहे. त्याच्यामधून आपण काय करतो त्याच्यामधलं जे काय जंक्शन्स आहे ते जंक्शन फॉरवर्ड असेल आणि त्यावेळेचा गेन आणि बीटा इज अ गेन करंट गेन. करंटचा गेन कॅल्क्युलेट करायचा. आता ते काय आहे ते कसं आता रिलेशन म्हणजे काय अल्फा आणि बीटा मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला फक्त इथं बघायचं आहे. आता हे बघत असताना आपल्याला एक हे महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला सर्किट बघावं लागेल. त्याची जी काही सर्किट डायग्राम होती ही जी काही सर्किट डायग्राम आपण बघितलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला तीन करंट्स आहेत. कुठले कुठले? करंट IC आहे, करंट IB आहे आणि करंट IE आहे. करंट IE आहे बरोबर ना. आता जर जे करंटचे जे काही डायरेक्शन्स आहेत त्याचे जे काही करंटच्या डायरेक्शन्स आहेत त्याचे करंटच्या डायरेक्शन जर आपण बघितल्या त्या करंटच्या डायरेक्शन जर आपण बघितलं तर दाखवतो. आता ही आपली सर्किट डायग्राम आहे. ओके. ही जवळ सर्किट डायग्राम तिथं बघितलेली आहे. आता सर्किट डायग्राम मध्ये काय आहे बघा करंटची डायरेक्शन बघा. डायरेक्शन ऑफ करंटची डायरेक्शन कशी आहे हो ह्या साईडला आहे बरोबर दिस वर. म्हणजे हा करंट ह्या रेजिस्टर थ्रू परत इथून फ्लो होणार आहे. ओके. IB ची डायरेक्शन कशी आहे ही अशी आहे म्हणजे तो करंट परत इथून फ्लो होणार. IE ची डायरेक्शन कशी आहे ही अशी आहे म्हणजे हा परत खाली ग्राउंडला जाणार आहे. खाली ग्राउंड असते निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे अशी डायरेक्शन. आता काय आहे बघा जर आपण इथं IE चं जर इक्वेशन लिहायला गेलो IE इज इक्वल टू तर बघा इथं IE इज इक्वल टू IC प्लस IB. IC प्लस IB. आता हे कसं होतंय ते तुम्हाला सांगतो. इथे जर तुम्ही करंटच्या डायरेक्शन बघितल्या तर हा करंट IC करंट हा करंट याच्यातून परत इथून असा येणार आहे. हा IB करंट इथून इथे येणार आहे. बघा इथे जर वर्किंग आपण जर बघितलं तर हा जो काय IC करंट आहे तो IC करंट काय होणार आहे हा असा फ्लो होणार आहे. याच्यातून खाली इमिटर करंट असा फ्लो होईल आणि जो आपला IB करंट आहे तो IB करंट याच्यामधून परत ह्या जंक्शन थ्रू ह्या इमिटर मधून येणार आहे. म्हणजे काय आहे IE हा IE करंट इज द कॉम्बिनेशन ऑफ IC अँड IB. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ IC अँड IB. तेच इथे दिलेलं आहे. IE इज इक्वल टू IC प्लस IB. IE इज इक्वल टू IC प्लस IB. समजलं का हे इक्वेशन कसं आलेलं आहे IE इज इक्वल टू IC प्लस IB. जे इक्वेशन आहे IE इज इक्वल टू IC प्लस IB हे इक्वेशन कसं कॅल्क्युलेट केलंय ते समजलंय का तुम्हाला? येस सर. म्हणजे कसं आपण ते IE इज इक्वल टू IC प्लस IB असंच काय घेतलेलं आहे
तर दुसरं इक्वेशन काय घेतलं तर त्याचं रिझन काय आहे तर त्या करंटच्या डायरेक्शन्स आहे. हा आयसी करंट हा परत बेस थ्रू परत इमिटर मधूनच फ्लो होणार आहे. हा जो काय आपला बेस करंट आहे तो बेस करंट पण परत इमिटर मधूनच फ्लो होणार आहे. म्हणून IE इज इक्वल टू IC प्लस IB या करंटच्या डायरेक्शन वरून आपल्याला ते समजणार आहे. ओके, ते समजले. IE इज इक्वल टू IC प्लस IB काय घेतलं ते हे इक्वेशन आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये. समजलंय का? हो सर. IE इज इक्वल टू IC प्लस IB हे इक्वेशन कसं आले ते समजले का सर्वांना? हो सर. हो सर. ओके, आता तेच आपल्याला त्या रिलेशन मधून बघायचं आहे. रिलेशन बिटवीन. आता इथं काय सांगितलंय मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉन्स प्रोपोर्शनल टू IE गिव्स आउट बाय इमिटर अँड रीच टू द कलेक्टर. In other words, the collector current IC is less than emitter current IE. आता त्याच्यामध्ये काय सांगितले the collector current IC is less than emitter current. Less than emitter current. आता ते काय आहे बघा बरं. IC म्हणजे काय सांगितले IC is less than IE असं काय सांगितलंय तर हे इक्वेशन बघा IC ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघा. IC इज इक्वल टू इक्वेशन लिहा. IC इज इक्वल टू इक्वेशन काय येईल होय? IC इज इक्वल टू इक्वेशन काय येईल? IC इज लेस दॅन IE का आहे तर IC इज इक्वल टू इक्वेशन काय येईल बघा. हेच इक्वेशन आपण IC इज इक्वल टू लिहिलं वरचा IE इज इक्वल टू IC प्लस IB. IC इज इक्वल टू ते इक्वेशन लिहिलं. IC इज इक्वल टू काय लो IE मायनस IE मायनस IB. इक्वेशन फक्त आपण IC इज इक्वल टू लिहिलेलं आहे. म्हणजेच काय IC इज लेस दॅन IE. कारण IE मध्ये दोन करंट्स आहेत. IE जो काही इमिटर करंट आहे त्या करंट मध्ये दोन कॉम्बिनेशन्स आहेत, कलेक्टर करंट आणि बेस करंट IC आणि IB. ऑब्विसली जो काय कलेक्टर करंट आहे तो इमिटर करंट पेक्षा लेसच असणार आहे, कमीच असणार आहे. लक्षात येते का? ते सांगितलंय. इन अदर वर्ड द कलेक्टर करंट IC इज लेस दॅन इमिटर करंट IE. कारण IE इज द कॉम्बिनेशन ऑफ IC अँड IB. ICचं आणि IBचं कॉम्बिनेशन आहे इमिटर करंट. म्हणजे इमिटर करंट हा याच्यामध्ये दोन करंट आहेत IC आणि IB. त्याच्यामुळं IC करंट हा IE करंट पेक्षा लेस असणार आहे. The symbol alpha is used to indicate how close in value these two currents are. म्हणजे अल्फा करंट अल्फा हे कशासाठी इंडिकेट केलेलं आहे, हे दोन करंट एकमेकाच्या कशा क्लोज आहेत त्यासाठी आहे. आता याच्यामध्ये दोन स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कारण अल्फा इज इक्वल टू IC प्लस IE हे एक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. अँड बीटा इज इक्वल टू IC प्लस IB हे दोन इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत. जर तुम्ही पाठीमागच्या याच्यामध्ये फंडामेंटल एलिमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट त्याच्यामध्ये बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर BJT हा तुम्ही स्टडी केला असेल, केलाय का? हो सर. हो सर. फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये त्याच्यामध्ये अल्फा बीटा आलो होतं का? ह्या होतं का कॉन्फिगरेशन, कॉमन इमिटर, कॉमन बेस, कॉमन कलेक्टर अशी कॉन्फिगरेशन्स होते. आठवतंय का त्याच्यामध्ये? वेगवेगळ्या टाईपचे कॉन्फिगरेशन्स होते. त्याच्यामध्ये अल्फा बीटा आणि गॅमा ह्या तीन व्हॅल्यूज तुम्ही त्याच्यामध्ये बघितलेल्या आहेत. येते का लक्षात? बघितलं होतं का अल्फा बीटा त्याच्यामध्ये होतं का? हो सर. हो सर. मग त्याच अल्फा बीटाच्या व्हॅल्यूज इथे घेतलेल्या आहेत. हे काय कुठून आलं तर ते ऍक्च्युली तुम्ही फर्स्ट इयर मध्ये ते स्टडी केलेलं आहे इक्वेशन्स. त्याच्यामुळे ते डिटेलमध्ये ते कसं आलं काय सांग त्याची गरज नाही. अल्फा इज इक्वल टू IC प्लस IE आणि बीटा इज इक्वल टू IC डिवाइडेड बाय IB. अल्फा इज इक्वल टू IC डिवाइडेड बाय IE आणि बीटा इज इक्वल टू IC डिवाइडेड बाय IB. दोन इक्वेशन्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बरोबर. आता इथं काय पहिलं बघा अल्फा इज इक्वल टू, आता हे कुठून आलं तर ते जे काही कॉन्फिगरेशन्स आहेत जो आपला ह्याच्यामध्ये आहे फर्स्ट इयरचा सब्जेक्ट त्याच्यामधून हे दोन इक्वेशन्स आलेले आहेत. लक्षात घ्या IB आणि बीटा आणि अल्फा.
ते एवढं हे करण्यापेक्षा दोन इक्वेशनच्या व्हॅल्यूज जे काय इक्वेशन्स आहेत ते लक्षात ठेवायचे. आयसी अल्फा इज इक्वल टू आयसी डिवायडेड बाय आयई आणि बेटा इज इक्वल टू आयसी डिवायडेड बाय आयबी. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता इथं काय सांगितलं, अल्फा इज इक्वल टू आयसी डिवायडेड बाय आयबी आणि ऍज आयसी इज लेस दॅन आय, तेच इथे सांगितलेले जे आहे कलेक्टर करंट इज लेस दॅन इमिटर करंट, ते इथे सांगितलेलं आहे. म्हणजे आयसी जे न्यूमरेटर आहे तो न्यूमरेटरची व्हॅल्यू डिनॉमिनेटर पेक्षा लेस आहे असं सांगितलेलं आहे. द रेशिओ ऑफ कलेक्टर करंट टू द बेस इज नोन ॲज द करंट गेन. म्हणजे द रेशिओ ऑफ कलेक्टर करंट आयसी टू द बेस करंट इज नोन ॲज द करंट गेन. करंट गेनची व्हॅल्यू का बेस करंट टू द कलेक्टर करंट टू द बेस करंट. आता गेन म्हणजे काय असतं बघा थोडक्यात. What is meant by gain is nothing but output divided by input. Output divided by input. Gain तुम्हाला डेफिनेशन माहित असेल. गेनची डेफिनेशन आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. इट इज द रेशिओ ऑफ आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. हा त्याचा डेफिनेशन आहे गेनची. तर करंट गेन, आता जो काय करंट गेन बघायचा आहे ना आपल्याला, बेटा इज नथिंग बट करंट गेन. आता करंट गेन म्हणजे काय येईल ह्याच्यामध्ये, इट इज द रेशिओ ऑफ आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. इट इज द रेशिओ ऑफ आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. आवाज येतो का माझा? हो सर. हो सर. हो सर. येस सर. हा, मला करंट गेनचे डेफिनेशन सांगा. मी आता काय सांगितलं तुम्हाला. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ करंट गेन? इट इज द रेशो ऑफ आउटपुट टू द इनपुट. हा, हे गेनची डेफिनेशन झाली. करंट गेनची डेफिनेशन विचारली. It is the ratio of output current to the input current. आउटपुट करंट टू द इनपुट करंट. ओके. आता आपले हे जे काय पॉवर ट्रान्झिस्टरचं सर्किट आहे याच्यामधला आउटपुट करंट कुठला आहे आणि इनपुट करंट कुठला आहे, कोण सांगू शकताय का? आउटपुट करंट IC. इनपुट करंट आयबी. म्हणजे इट इज द रेशिओ ऑफ आउटपुट करंट टू द इनपुट करंट. म्हणजे काय येईल आयसी डिवायडेड बाय आयबी. आयबी. ओके. म्हणजे बेटाची व्हॅल्यू आयसी डिवायडेड बाय आयबी कशा आली ते समजलं का? इथं जे काय आपण बेटा इज इक्वल टू आयसी डिवायडेड बाय आयबी हे कसं घेतलेलं आहे. ओके. आता इथून पुढे महत्वाचं आहे, ऍज आयई इज इक्वल टू आयसी प्लस आयबी. आता हे कुठून इक्वेशन आले समजले का तुम्हाला? आयई इज इक्वल टू आयसी प्लस आयबी हे इक्वेशन कुठून आले कोण सांगू शकताय? आयई इज इक्वल टू आयसी प्लस आयबी हे इक्वेशन इथं आहे. इथं बघा, आयई इज इक्वल टू आयसी प्लस आयबी. लक्षात आहे का? ही इथले इक्वेशन आहे म्हणून तर मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं होतं. कारण हे इक्वेशन कुठलं आहे तर हे इक्वेशन ह्याच्यामधून आलेलं आहे. येते का लक्षात? तुम्हाला दिसतंय का ते? हो सर. ओके. हे इक्वेशन कुठून आलं तुम्हाला समजलेलं आहे. आयई इज इक्वल टू आयसी प्लस आयबी. ओके. आता इथं काय सांगितलंय, डिवाइड ऑन बोथ साइड बाय आयसी. म्हणजे काय, दोन्ही साइडला आयसी ने डिवाइड करा. मग आयसी ला इथं काय येईल, आयई डिवायडेड बाय आयसी. म्हणजे दोन्ही साइडला आयसी ने डिवाइड केलं का, आयई डिवायडेड बाय आयसी. आयई डिवायडेड बाय आयसी इथे येईल इज इक्वल टू, ह्या साइडला टोटल डिवाइड येईल का, सेपरेट आपण देऊ शकतो. मॅथमॅटिकल कन्सेप्ट माहित असेल तुम्हाला. ओके. म्हणजे काय येईल, आयसी डिवायडेड बाय आयसी प्लस आयबी डिवायडेड बाय आयसी. ओके. हे इक्वेशन कसं आलं समजलंय? हो सर. बघा आता हे पूर्ण आपण तुम्हाला ते एक्सप्लेन करून इथं हे करू, तुमच्या लक्षात येईल. ओके. मेन इक्वेशन आपलं काय आहे, आई इज इक्वल टू काय हो, कोण सांगू शकते का? आई इज इक्वल टू आयसी प्लस आयबी. आयबी. ओके. आता याच्यामध्ये काय सांगितले, या दोन्ही साइडला आयसी न डिवाइड करायला सांगितले. दोन्ही साइडला आयसी न डिवाइड करायचं आहे. मग इथं काय येलो, आयई डिवायडेड बाय आयई डिवायडेड बाय आयसी, आयई डिवायडेड बाय आयसी इज इक्वल टू
इज इक्वल टू काही IC आवाज येतोय का आता? हो सर. हो सर. ओके. हे दिस IC इज इक्वल टू IC प्लस IB हे समजलं तुम्हाला? I इज इक्वल टू IC प्लस IB हे इक्वेशन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे मगाशी. ओके. आता ह्याच्या दोन्ही साईडला काय करायचं आहे? IC ने डिवाइड करायचं आहे. दोन्ही साईडला IC ने डिवाइड केलं म्हणजे हे इक्वेशन काय येईल? I डिवाइडेड बाय IC प्लस IB डिवाइडेड बाय IC. हे इक्वेशन कसं आलंय ते समजलं का? हे इक्वेशन हो फक्त ते काय केलं वरच्या इक्वेशनला दोन्ही साईडला IC ला डिवाइड केलेलं आहे. ओके. आता ह्यालाच फक्त काय करायचं आहे आता बघा हेच इक्वेशन फक्त रिशफल करून लिहायचं आहे. म्हणजे काय करायचं हेच इक्वेशन लिहायचं आहे आपल्याला. तर चेंज काय करायचं ह्याच्यामध्ये इथं फक्त पुढं आपल्याला IBच लिहायचंय. हे IC आहे ते दोन्हीला डिवाइड करून लिहायचं आहे. इथं कसं लिहिणार आपण प्लस IB डिवाइडेड बाय IC. IB डिवाइडेड बाय IC. आता हे समजले IBD हे कसं इक्वेशन लिहिलंय ते I डिवाइडेड बाय IC इज इक्वल टू IC डिवाइडेड बाय IC प्लस IB डिवाइडेड बाय IC. हे इक्वेशन कसं आलंय समजलंय? हो सर. हो सर. हो सर. ओके. फक्त हे IC आहे ते दोन्ही साईडला प्लस मध्ये डिवाइड करून लिहिलेलं आहे. ओके. आता नेक्स्ट स्टेप काय येईल बघा IE डिवाइडेड बाय IC म्हणजे काय आहे हो? IE डिवाइडेड बाय IC. IE डिवाइडेड बाय IC. IE डिवाइडेड बाय IC नाही काहीच नाही मग ते ऍज इट इज ठेवायचं. IE डिवाइडेड बाय IC ऍज इट इज ठेवा. ही इक्वेशन ऍज इट इज येईल. IE डिवाइडेड बाय IC हे आलं इज इक्वल टू आता इज इक्वल टू IC डिवाइडेड बाय IC किती येईल? IC डिवाइडेड बाय IC 1. किती 1. 1. IC डिवाइडेड IC 1 प्लस ही पुढची व्हॅल्यू
ऍज इट इज. हे पुढचं आयबी डिवाइडेड बाय आयसी ऍज इट इज. समजलंय? आई डिवाइडेड बाय आयसी इज इक्वल टू 1 प्लस आयबी डिवाइडेड बाय आयसी. समजलंय काय? हो सर. हो सर. आता इथपर्यंत आलंय बघा. इथपर्यंत आले. आई डिवाइडेड बाय आयसी इज इक्वल टू आयबी प्लस आयसी. ओके. आता इथं 1 डिवाइडेड बाय अल्फा इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय बीटा प्लस 1 असं का बरं लिहिलं असेल? कोण सांगू शकता का? कोण सांगू शकताय का असं का बरं लिहिलं असेल? 1 डिवाइडेड बाय अल्फा इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय बीटा प्लस 1 असं का बरं लिहिलं असेल? अल्फाची व्हॅल्यू काय हो? अल्फा इज इक्वल टू काय? अल्फा इज इक्वल टू आयसी प्लस आयसी डिवाइडेड बाय आई. बरोबर ना? आयसी डिवाइडेड बाय आई. आयसी डिवाइडेड बाय आई. तर 1 डिवाइडेड बाय अल्फाची व्हॅल्यू काय? 1 डिवाइडेड बाय आयसी डिवाइडेड बाय आई असेल ना? बरोबर आहे का? हो सर. हो सर. बघा हो सर. अल्फाची व्हॅल्यू काय आहे ते तसं का लिहिलंय ते तुम्हाला समजेल. इथं आता अल्फा इज इक्वल टू काय होती व्हॅल्यू आपली? आयसी डिवाइडेड बाय आई. बरोबर आहे का? आयसी डिवाइडेड बाय आई. मग 1 डिवाइडेड बाय अल्फा केलंय ना तिथं. 1 डिवाइडेड बाय अल्फा. मग काय येईल व्हॅल्यू इथं? 1 डिवाइडेड बाय आयसी डिवाइडेड बाय आई. 1 डिवाइडेड बाय आयसी डिवाइडेड बाय आयसी डिवाइडेड बाय आई असं येईल ना? बरोबर आहे का? आणि हेच परत काय केलंय? हे आई फक्त वर नेलेलं आहे. म्हणजे तेच इक्वेशन तुम्ही आई डिवाइडेड बाय आई डिवाइडेड बाय आयसी असं लिहू शकता. बरोबर आहे का? जर मॅथमॅटिक्स माहित असेल तुम्हाला तर ते बघा असं लिहू शकतो आपण. आई डिवाइडेड बाय आयसी. बरोबर आहे का? हे असं लिहू शकतो का आपण? हे असं इक्वेशन असेल आपलं 1 डिवाइडेड बाय आयसी डिवाइडेड बाय आई असं असेल तर आई डिवाइडेड बाय आयसी आपण असं लिहू शकतो ना? बरोबर आहे का? हो सर. मग तेच फक्त आयसी डिवाइडेड बाय आई म्हणजे काय तर 1 डिवाइडेड बाय अल्फा. म्हणजे इथं काय येईल? 1 डिवाइडेड बाय अल्फा प्लस इज इक्वल टू 1 प्लस इथं पण सेम तसं आहे. बीटाची व्हॅल्यू काय बरं? बीटा इज इक्वल टू काय आहे माहित आहे का? बीटा इज इक्वल टू आयसी डिवाइडेड बाय आयबी. आयसी डिवाइडेड बाय आयबी असा आहे. आयसी डिवाइडेड बाय आयबी असा आहे. मग तेच 1 डिवाइडेड बाय बीटा केलं. 1 डिवाइडेड बाय बीटा जर केलं तर तेच सेम आताच्या मेथड नुसार 1 डिवाइडेड बीटा इज इक्वल टू काय येणार हो? 1 डी. आता ह्याला 1 डिवाइडेड बाय येणार. 1 डिवाइडेड बाय येईल. ही बीटा वर गेल्यानंतर आयबी डिवाइडेड बाय आयसी असं येईल. येते लक्षात? 1 डिवाइडेड बाय आयबी डिवाइडेड बाय आयसी. समजलं का हे कसं येते ते? हो सर. हो सर. मग हो आयबी सर. हा समजतंय का? हो मग हे सर. आयबी डिवाइडेड बाय आयसी इज इक्वल टू काय येणार? 1 डिवाइडेड बाय बीटा. 1 डिवाइडेड बाय बीटा. 1 डिवाइडेड बाय बीटा असं येते. ओके. समजले सर? इथपर्यंत काय अडचण आहे का? 1 डिवाइडेड बाय अल्फा इज इक्वल टू 1 प्लस 1 डिवाइडेड बाय बीटा. इथपर्यंत काय अडचण आहे का इक्वेशन मध्ये? आहे का कोणाला काय अडचण? नो सर. नो सर. ओके. No, sir. आता हेच 1 डिवाइडेड अल्फा इज इक्वल टू 1 डिवाइडेड बीटा प्लस 1 म्हणजे इक्वेशन आपलं आलेलं आहे. आता हेच इथंच काय केलंय बघा. आता हे बीटाचं इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलंय 1 प्लस. आता इथे क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या बघा. इथं काय येतंय?
आता इथं 1 डिवायडेड बाय अल्फा 1 डिवायडेड बाय अल्फा इज इक्वल टू आपण असंही लिहू शकतो बघ बीटा हे बीटा आहे बीटा प्लस 1 डिवायडेड बाय बीटा बीटा प्लस 1 डिवायडेड बाय बीटा हे कसं आलं समजलं का 1 डिवायडेड बाय अल्फा आता 1 डिवायडेड बाय अल्फा इज इट इज आहे इकडल्या ओके इज इक्वल टू इथं क्रॉस मल्टिप्लाय केलंय बीटा इंटू 1 बीटा इकडे डिवाइड बाय काय नसते म्हणजे 1 असतं म्हणजे 1 इंटू 1 1 परत बीटा हे कसं आले समजलं का बीटा प्लस 1 डिवाइडेड बाय बीटा हे कसं आलेलं आहे ते समजलं का हो सर समजलं. हा ठीक आहे आता बघा याच्यामध्ये आता हा बीटा इकडे न्यायचा आणि हा अल्फा इकडे न्यायचा म्हणजे काय येईल बीटा इज इक्वल टू काही हा अल्फा जर इकडे नेला तर अल्फा इंटू बीटा प्लस 1 बीटा प्लस 1 असे येईल काय केलंय हे आपण थोडस उलट केलंय तसे चालू शकते कसं लिहिलंय बघा हे याच्यामध्ये असं न करता काय केलंय बघा इथं 1 डिवायडेड आहे की नाही टोटल ह्याला 1 डिवायडेड नाही केलेलं आहे म्हणजे काय केलंय बघा म्हणजे ही जी आहे ती 1 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय हे पूर्ण म्हणजे 1 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय अल्फा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय बीटा प्लस 1 बीटा प्लस 1 डिवायडेड बाय बीटा असं केलंय म्हणजे थोडक्यात न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर न्यूमरेटरला असं केलेलं आहे हे काय येईल अल्फा हे फक्त वर घ्यायचं म्हणजे अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय बीटा डिवायडेड बाय बीटा प्लस 1 बीटा प्लस 1 समजलं का हे कसं आलंय अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय बीटा प्लस 1 हे कसं आलंय ते काय नाही फक्त न्यूमरेटरला नेलंय आणि हे डिनॉमिनेटरला आणलंय दोन्ही साइडचं हे न्यूमरेटरला नेलंय आणि हे डिनॉमिनेटरला आणलंय बोथ साइडचं ते कसं येते तरी त्यासाठी हा आहे दोन्ही साइडला 1 डिवायडेड बाय दोन्ही साइडला हे केलेलं आहे समजलं का हे कसं येतंय ते अल्फा इज इक्वल टू हे जे आहे अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय बीटा प्लस 1 कसं येतंय ते समजलं का हो सर. सगळ्यांना हो सर. हो सर. हो सर. बीटा इज इक्वल टू काय केलंय बघा बीटासाठी आता हे जे काही बीटाचे इक्वेशन आले ना बीटा इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा याच्यासाठी काय केलंय बघा आता हे बीटाचं झालं त्याच्यामध्ये काय केलंय बघा आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन काय करून आलं होतं वन डिवायडेड बाय अल्फा इज इक्वल टू बीटा प्लस 1 डिवायडेड बाय बीटा असं इक्वेशन आलं होतं आपलं ठीक आहे आता बीटा इज इक्वल टू इक्वेशन लिहायचं आहे म्हणजे ई इकडे घ्यायचं
बीटा इज इक्वल टू इक्वेशन लिहायचं आहे. बीटा इज इक्वल टू बीटा सगळे एका साईडला आले पाहिजे. बीटा सगळे एका साईडला म्हणजे मग कसे ते इक्वेशन इथे बीटा आहे, इथे बीटा म्हणजे हे ॲज इट इज असंच हेच येणार. याला जर बीटा सेपरेट करून घेतला तरी हेच इक्वेशन येत आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, एक मिनिट आहे, थोडस बॅकला जाऊ. इज इक्वल टू इज इक्वल टू 1 मायनस अल्फा 1 डिवाइडेड बाय अल्फा मायनस 1 इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय बीटा. हे कसं आलं समजलं का? 1 डिवाइडेड बाय अल्फा मायनस 1 इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय बीटा. हे कसं आलं समजलं का सांगा फक्त. हो सर. हा काय नाही, फक्त हे 1 डिवाइडेड बाय 1 म्हणजे 1 जे आहे की नाही हे प्लस होतं ते इकडे घेतलं मायनस आलं, इज इक्वल टू इकडे घेतलं मायनस आलं, बाकीच काही केलेलं नाही. इथपर्यंत समजलंय? हो सर. इथं फक्त याचं फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय अल्फा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय बीटा. समजले? हे कसं आलंय? हे क्रॉस मल्टिप्लाय केलंय, बाकीच काही केलेलं नाही. हे समजली का ही स्टेप? हो सर. आणि हेच हो फक्त सर. न्यूमरेटर न्यायचं आहे, डिनॉमिनेटरला आणायचं. म्हणजे काय येईल? अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू बीटा. येते का लक्षात? तेच आपलं इक्वेशन आहे. बीटा इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. समजले का हे कसं येत आहे ते? बीटा इज इक्वल टू अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा कसं येते समजलंय? हो सर. अजून इथं हो सांगायचं काय? हो सर. अजून इथं सांगावं लागते आज कोण आहे का? रिपीट करायची गरज आहे का? नो सर. ओके. आता याचा जो काय नेक्स्ट पॉइंट आहे काय, ऍप्लिकेशन ऑफ बीजेटी. आपण जे काय पॉवर बीजेटी यूज करणार आहे त्याचे ऍप्लिकेशन कुठले कुठले आहेत? एसएमपीएस म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लाय, एसएमपीएस. परत डीसी ऑब्लिक एसी इन्व्हर्टर्स, हे डीसीई नाही, डीसी ऑब्लिक एसी इन्व्हर्टर. इन्व्हर्टर्स मध्ये पण यूज होतो. परत एसी मोटर स्पीड कंट्रोल, मोटर स्पीड कंट्रोल साठी यूज होतो. पॉवर एम्प्लिफायर्स मध्ये याचा यूज होतो. रेग्युलेटेड पॉवर सप्लाय त्याच्यामध्ये त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ बीजेटी. समजले? पॉवर बीजेटी मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? तर नेक्स्ट पॉइंट आपला आयजीबीटी आहे, इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर. पॉवर बीजेटी मध्ये काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? पॉवर बीजेटी मध्ये काय प्रॉब्लेम? ओके. नेक्स्ट आयजीबीटी. आता जो काय नेक्स्ट पॉइंट आहे तो आपला आयजीबीटी आहे, इन्सुलेटेड गेट बायपोलर ट्रान्झिस्टर. आता हा जो काय आयजीबीटी जो काय डिव्हाइस आहे त्याचं कन्स्ट्रक्शन इथे दिलेलं आहे बघा. हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड याचं कन्स्ट्रक्शन आहे. आयजीबीटीचं हे कन्स्ट्रक्शन आहे. फक्त आयजीबीटी जो आहे तो इट इज हे दोन कंपोनेंट्सचं कॉम्बिनेशन आहे. एक मॉसफेट आणि एक बीजेटी. जो काय आपला बीजेटी आहे तो आणि मॉसफेट, मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर ट्रान्झिस्टर, मॉसफेट म्हणून असतो, मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर ट्रान्झिस्टर. दोन डिव्हाइसेसचं कॉम्बिनेशन असते किंवा एफईटी म्हणा, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. दोन याचं कॉम्बिनेशन आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये त्याचा सिम्बॉल पण खाली आहे, हा त्याचा सिम्बॉल आहे. कलेक्टर गेट इमिटर आहे, कलेक्टर बेस नाहीये. गेट काय तर
इट इज, मी तुम्हाला सांगितलं, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू कॉम्पोनंट्स, बीजेटी ऍड मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर और एफईटी घ्या किंवा मेटल मॉसफेट घ्या. मॉसफेटचा गेट टर्मिनल घेतलेला आहे आणि बीजेटीचे 2 टर्मिनल्स आहेत, कलेक्टर अँड इमिटर. लक्षात येते, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ते. सिम्बॉल मध्ये पण दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, मॉसफेटचं आणि बीजेटीचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याचे लेयर्स बघा. आता ही डायग्राम थोडीशी याच्यातून कॉपी करतो मी पेंट मध्ये, तिकडं आपल्याला एक्सप्लेन करायला इझी जाईल. हा, आता याचं जर हे बघितलं तर इथून हे असं आहे, इकडे इथून असा पार्ट आहे. इथं जंक्शन 1 इथे दिलंय, इथं जंक्शन 2 असं दिलंय, जंक्शन 1 जंक्शन 2 असं इथं दिलंय. परत नेक्स्ट जर बघितलं तर तुम्ही असं आहे, इथं असा एक आहे. परत हे बाकीचं इथं असं आहे. आणि हे परत वरती आहे, वर चालले. आता टर्मिनल जर ते बाय झालं तर हे खालचं कलेक्टर टर्मिनल आहे. इथं खाली पण असे हे आहे. हा मेटल लेअर आहे, हे कलेक्टर टर्मिनल आहे. इथं पी टाईप मटेरियल आहे, ते इंजेक्शन लेअर आहे. J1 J2 दिले, इथं J1 J2 उलट दिले, ह्या साईडला, या साईडला उलट दिलंय. या साईडचं J1 J2, तर ही ह्या साईडचं आहे का, इथं बघितलं तरी इमिटर 2 टर्मिनल्स एका ठिकाणी कनेक्ट आहेत बघा. इमिटर ह्या साईडचा एक इमिटर आहे आणि इथे एक इमिटर आहे. तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर इथे एक इमिटर टर्मिनल आहे, हे इमिटर टर्मिनल आहे, इथे एक इमिटर आहे. ऍक्च्युली ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून परत इथे इमिटर टर्मिनल होतं बरं का. इथून इथं इमिटर टर्मिनल मिळतं आपल्याला, इथं आहे ऍक्च्युली इमिटर. पण हे 2 या साईडला हे वेगळं कॉम्बिनेशन आहे इमिटरच्या साईडला, ह्या इमिटर साईडला जंक्शनचं वेगळं कॉम्बिनेशन आहे. आणि हा जो काय मिडलचा हा जो काय लेअर आहे N- आणि ही N-, ही ड्रिफ्ट लेअर आहे, हे ड्रिफ्ट लेअर. ओके, हे ड्रिफ्ट लेअर. आणि हे जे काय डायरेक्शन इंडिकेट केले त्या करंटचा पाथ आहे. हे बघा, इथून जर तुम्ही बघितलं तर ओके, समजलंय. हे असं कन्स्ट्रक्शन आहे. आणि हे गेट टर्मिनल आहे बघा, हे जे आहे ते गेट टर्मिनल आहे, गेट टर्मिनल आहे. आणि आता इथं पी टाईपचं मटेरियल आहे, इथं पी टाईप मटेरियल आहे, इथे N प्लस आहे, इथे N प्लस आहे, इथे बी N प्लस आहे, कारण हे N प्लस. आणि हे जे आहे ते इथलं हे पी टाईपच आहे. लक्षात आहे काय, असं कन्स्ट्रक्शन थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे याचं कन्स्ट्रक्शन. आणि हे जे आहे ते मेटल्स आहेत, हे मेटल प्लेट्स आहेत, हे सगळ्या मेटल प्लेट्स आहेत. खाली पण मेटल लेअर, प्रत्येक टर्मिनलला इथे मेटल प्लेट्स कनेक्टेड केलेले आहेत, ते लक्षात. हे पण मेटलच आहे. हे आहे तो आपला आउटसाइडचा बॉडी लेअर आहे, बॉडी लेअर. इथं हा जो काय लेअर आहे ना या दोन्हीच्या मध्ये इथं, ते सगळं आपण कॅन्सल करू.
ओके. आता हा जो काही लेअर आहे ना इथं आणि इथून हे प्रत्येक ह्याला असं कनेक्टेड आहे हा लेअर. हा लेअर तर हा कुठला आहे तर सिलिकॉन डायऑक्साईड. सिलिकॉन डायऑक्साईड SiO2 असा आहे. ह्या सगळे मेटल्स आहेत इथे दिले मेटल्स. हे जो आपला आहे तो बॉडी रिजन आहे जंक्शन आणि हा ड्रिफ्ट रिजन आहे. हे दोन ड्रिफ्ट रिजन आहे तो इंजेक्शन लेअर आहे तो इंजेक्शन लेअर. इथं हे जे इथून इथपर्यंत आहे तो बॉडी लेअर हा कलेक्टरचा आहे. ओके. बाकीचं याच्यामध्ये इथं गेट टर्मिनल आहे. हे इमिटर बघा इमिटर इथून इथं इमिटर आपल्याला मिळालेलं आहे. इमिटर टर्मिनल असं आहे. थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. तुमच्या नोट्स मध्ये बघितलं तर तुम्हाला समजेल. असं थोडस त्याला कॅटेगराईज करून बघा. इथे कुठले लेअर काय हे करते त्याच्यामध्ये दिलेलं नाही. वर्किंग मध्ये आहे आपल्याला. त्याचं जर वर्किंग आपण बघितलं तर ते वर्किंग मध्ये आपल्याला बघायचं आहे सगळं. की हा त्याचा सिम्बॉल आहे कलेक्टर गेट आणि इमिटर. ओके. कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितलंय बघा. IGBT has developed by combining it by best quality of BJT and MOSFET. मी तुम्हाला मागे सांगितलं इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ BJT आणि MOSFET म्हणजे बेस्ट क्वालिटी BJT आणि MOSFET चं कॉम्बिनेशन आहे आपला IGBT. IGBT is a long form insulated gate bipolar transistor. Insulated gate bipolar transistor. आता हे झालं. The BJT having low on state losses and MOSFET having high input impedance. म्हणजे BJT चा काय ऍडव्हान्टेज आहे तर इट हॅज लो ऑन स्टेट लॉसेस म्हणजे त्याच्यामधून लॉसेस कमी होतात. पॉवर लॉसेस कमी होतात BJT मधून. आणि MOSFET चा काय ऍडव्हान्टेज आहे MOSFET हॅव्हिंग हाय इनपुट इम्पेडन्स. त्याचा जो काही इनपुट इम्पेडन्स असणार आहे MOSFET चा तो जास्त असणार आहे. आता जर आपण जर ह्याच्यामध्ये बघितलं तर कलेक्टर इमिटर हे BJTचे टर्मिनलच आहे. गेट इज द टर्मिनल ऑफ MOSFET आणि MOSFET हे इनपुट साइडला टर्मिनल आहे बघा. गेटचं टर्मिनल इनपुट साइडला म्हणजे हाय इनपुट इम्पेडन्स साठी आपण हा इनपुट साइडला घेतलेला आहे. म्हणजे हाय इनपुट इम्पेडन्स हे दोन म्हणजे BJTची कुठली प्रॉपर्टी आपण घेतलेली आहे इट हॅव्हिंग लो ऑन स्टेट लॉसेस. म्हणजे काय पॉवर लॉसेस होणार आहे त्याच्यामधून ते कमी व्हावेत म्हणून आपण BJT आणि इनपुट इम्पेडन्स जर आपल्याला जास्त पाहिजे असेल तर MOSFET म्हणजे या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण IGBT डेव्हलप केलेला आहे. आता IGBT हॅव्हिंग हाय इनपुट इम्पेडन्स अँड लो ऑन स्टेट पॉवर लॉसेस म्हणजे ह्या दोन्हीच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपल्याला IGBT मध्ये बघायला मिळतील. हाय इनपुट इम्पेडन्स अँड लो पॉवर लॉसेस. आता IGBT इज ऑल्सो नोन ॲज मेटल ऑक्साइड इन्सुलेटेड गेट ट्रान्झिस्टर म्हणजे MOS IGT असंही त्याला म्हणतात. मेटल ऑक्साइड इन्सुलेटेड गेट ट्रान्झिस्टर. आता MOSFET म्हणून त्याला मेटल ऑक्साइड इन्सुलेटेड गेट ट्रान्झिस्टर असंही म्हणतात. तर वेगवेगळे नावं आहेत बघायची. कंडक्टिव्हिटी मॉड्युलेटेड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. कंडक्टिव्हिटी मॉड्युलेटेड फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर म्हणजे COMFET म्हणजे COMFET कॉम्फेट असंही त्याला म्हणतात. ऑर गेन मॉड्युलेटेड FET गेन मॉड्युलेटेड FET असंही त्याला म्हणतात. असे वेगवेगळे नाव आहेत. IGBTचे वेगवेगळे नेम्स आहेत. इट वॉज इनिशियली कॉल्ड इन्सुलेटेड गेट ट्रान्झिस्टर IGT असंही म्हणतात. आता तुम्हाला IGBT किंवा IGT ह्याच्या नावानंच तुम्हाला विचारलं जाईल. याच्यापेक्षा वेगळा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारत नाहीत. मोस्ट ऑफ द टाइम IGBTच कन्स्ट्रक्शन किंवा वर्किंग किंवा त्याची सर्किट डायग्राम किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन ड्रॉ करा असे विचारतील. हे जे काही बाकीचे नावं आहेत ते त्याच्यावरती क्वेश्चन नसतो. IGBT किंवा IGT म्हणून विचारतील. त्यामुळे तिथं कन्फ्युज व्हायचं नाही. आणि त्याची जी काय इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम आहे ते इक्विव्हॅलंट म्हणजे काय आहे बघा. इथं ही जी काय डायग्राम आहे ते ह्या साईडला इथं हा आहे आपला MOSFET आहे. हा MOSFET आहे. इथं दोन ट्रान्झिस्टर कनेक्ट केलेले आहेत. इथं दोन ट्रान्झिस्टर्स कनेक्ट केलेले आहेत. म्हणजे एक IGBTचं इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे. इनपुट साईडला MOSFET कनेक्ट केलेला आहे आणि आउटपुट साईड आहे त्या साईडला इथं दोन ट्रान्झिस्टर्स कनेक्ट केले आहेत. तर ट्रान्झिस्टर मध्ये पण एक PNP ट्रान्झिस्टर आहे आणि एक NPN ट्रान्झिस्टर आहे. एक PNP ट्रान्झिस्टर आहे आणि एक NPN ट्रान्झिस्टर आहे. इथं दिलंय बघा खाली. ॲज IGBT is combination of MOSFET and BJT as for driving and
एक्झॅक्ट इक्विव्हॅलंट सर्किट ऑफ अन आयजीबीटी म्हणजे ह्या फिगर मध्ये ते एक्झॅक्ट इक्विव्हॅलंट सर्किट दिलेलं आहे. ट्रान्झिस्टर फॉर Q1 फॉर्म्ड बाय n प्लस n मायनस p अँड Q2 फॉर्म्ड बाय n मायनस p अँड n प्लस म्हणजे n प्लस n मायनस p p प्लस n मायनस p हा Q1 ट्रान्झिस्टर म्हणजे PNP ट्रान्झिस्टर n मायनस p n प्लस दिस इज द Q2 ट्रान्झिस्टर NPN ट्रान्झिस्टर म्हणजे PNP ट्रान्झिस्टर आणि NPN ट्रान्झिस्टर असे दोन ट्रान्झिस्टर त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत. And therefore IGBT is equivalent to two transistor that is Q1 and Q2. म्हणजे IGBT म्हणजे दोन ट्रान्झिस्टर आणि एक मॉस्फेट यूज केलेला आहे. ओके समजलंय का? समजलंय का? अजून एकदा सांगायचं आहे. कन्स्ट्रक्शन थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. ते लाईन्स त्याच्या बघा नीट ड्रॉ करून कुठला लेअर कुठला आहे ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं काही हे जे काही सप्लाय आहे ते सप्लाय ते आपण कसे कनेक्ट करू शकतो म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट्स फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस हे सप्लाय ते आपण एक्स्ट्रा कनेक्ट केलेले आहे. हे काही कन्स्ट्रक्शन मध्ये येत नसतात. हे जे काही बाहेरचे सप्लाय आहे इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे n प्लस हे जे काय इथं n प्लस आहे ते p मध्ये इन्सर्ट केलेले आहेत. p टाईप सबस्ट्रेट मध्ये इथे इन्सर्ट केलेले आहेत आणि परत आता हा जो आहे तो पूर्ण n साइड आहे इथून इथे हा पण nच आहे बघा कारण हा इथून इकडं p आहे त्याच्यामध्ये जो आहे तो हा nच आहे n मायनसच आहे लक्षात आहे हा पूर्ण nच आहे आणि परत इथून पूर्ण खाली p आहे आणि इथं खाली परत मेटल लेअर आहे असा आहे आणि ह्या सगळ्या मेटल प्लेट्स आहेत आणि हा जो काही वरचा लेअर आहे ना इथून इथपर्यंतचा हा तो आहे तो सिलिकॉन डायऑक्साइडचा आहे बाकी त्याच्यामध्ये वेगळं असं काही नाही समजलंय आयजीबीटी मध्ये आतापर्यंत झालेलं आयजीबीटी इज अ कॉम्बिनेशन ऑफ मॉस्फेट अँड बीजेटीचं काय आहे बीजेटीचं कुठली प्रॉपर्टी आपण ह्याच्यामध्ये घेतलेली आहे तर इट हॅज लो ऑन स्टेट लॉसेस म्हणजे कमी लॉसेस त्याचे होतात बीजेटी मध्ये कमी पॉवर लॉसेस होतात आणि मॉस्फेट मध्ये त्याचा इनपुट इम्पिडन्स जास्त आहे म्हणून इट इज द कॉम्बिनेशन ऑफ बीजेटी अँड मॉस्फेट आयजीबीटी हॅज द हाय इनपुट इम्पिडन्स अँड लो ऑन स्टेट लॉसेस असं आहे त्याचे जे काही इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम आहे त्याच्यामध्ये काय आहेत दोन ट्रान्झिस्टर्स आपण कनेक्ट केलेले आहेत एक पीएनपी ट्रान्झिस्टर आहे आणि एक एनपीएन ट्रान्झिस्टर आहे समजलंय का आयजीबीटी समजलंय का हो सर सगळ्यांकडून आन्सर एक्सपेक्टेड आहे सबस्टेट म्हणजे हा आपल्याला पुढे बघायचं आहे हो, सर. वर्किंग मध्ये हे जे काय ना पी सबस्टेट किंवा ते सेमीकंडक्टर म्हणू शकता सबस्टेट त्याला तात्पुरतं पुढे आपले जे काही वर्किंग आहे की नाही त्याचं वर्किंग कसं होतंय ते आपल्याला बघायचं आहे आपलं काही अजून आयजीबीटी संपलेलं नाहीये वर्किंग की कसं तो वर्क होणार आहे ते आपण बघणार आहे पुढे अजून वर्किंग बघितलेलं नाही कुठल्या लेअर मधून काय होतंय किंवा पॉझिटिव्ह सप्लाय आला निगेटिव्ह सप्लाय आला तर काय रिएक्शन होते लक्षात आहे हे आपल्याला बघायचं आहे हे फक्त आपण कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे येते का लक्षात तर हा करंट पाथ कसा कुठून असाच का जातो तेही आपल्याला बघायचं आहे वर्किंग मध्ये ओके हे इंजेक्शन लेअर काय आहे हे ड्रिफ्ट लेअर काय आहे हे फक्त आपण कन्स्ट्रक्शन बघितलंय हे आपल्याला बघायचं आहे पुढे अजून त्याचं वर्किंग बघायचं आहे आपल्याला लक्षात येते का ओके सर हा बाकीच कोणाची काय अडचण चालतंय ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला अजून एकदा थोडंसं आपण रिवाइज करू आणि परत वर्किंग बघू आता आपलं तुमचं नेक्स्ट लेक्चर चालू होईल त्याच्यामुळे थांबूया आपण इथे ओके एक मिनिट थांबा फक्त तुमचं मला हे घेऊ देत अटेंडन्स
चालतंय तुम्ही लेफ्ट झालं तर चालतंय.